नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की आता एजंटने विक्रांतला खूप मारलेलं असतं, कारण त्याने गुन्हाच तसा केलेला असतो. चक्क यश बनून दुर्गाच्या सांगण्यावरून तो विक्रांत आता रेवतीसोबत लग्न करायला तिथे उभा राहिलेला असतो. पण ऐन वेळेवर एजंटनी त्याचा चेहरा हटवलेला असतो आणि सगळ्यांसमोर त्याचं खरं रूप आलेलं असतं. एवढ्यावरच तो थांबलेला नसतो, तर लीलावर त्याने गोळी झाडण्याचा प्रयत्न देखील केलेला असतो. एजंटने आता त्याला बेदम मारलेलं असतं. प्रत्येक चुकीची आणि गुन्ह्याची शिक्षा त्याला दिलेली असते आणि तोच मन्या बनून लीलाच्या आयुष्यामध्ये तिचा बालपणीचा मित्र बनून येत होता, हे देखील सगळ्यांना सांगितलेलं असतं. विक्रांतचं एवढं सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं. आता तिथे इन्स्पेक्टर आलेले असतात. एजे म्हणतात, इन्स्पेक्टर साहेब, याला आत्ताच्या आत्ता अरेस्ट करा, घेऊन जा आणि याला याच्या पुढे कधीही बाहेर काढू नका. विक्रांतला त्यांनी बेड्या ठोकलेल्या असतात. विक्रांत जात असतो तेवढ्यात तो म्हणतो थांबा, आणि विक्रांत म्हणतो, एजे तुम्हाला काय वाटतं, हे सगळं मी एकट्याने घडवून आणलंय? पण तसं काहीही नाहीये. तुमच्या घरातील एक व्यक्ती या सगळ्याला जबाबदार आहे आणि तिने सुद्धा मला हे सगळं करण्यामध्ये सांगितलेलं आणि भाग पाडलेलं, आणि सगळ्या प्लॅनमध्ये ती व्यक्ती सामील होती. आता विक्रांत समोर हात पुढे करतो आणि त्या व्यक्तीकडे ते हात दाखवत असतो, आणि ती व्यक्ती असते दुर्गा. दुर्गाकडेच तो हात दाखवून हे सगळं काही बोलत असतो, कारण दुर्गानेच त्याला यशची जागा घ्यायला लावलेलं असतं. तिच्या या प्लॅनवरूनच विक्रांतने सगळं काय केलेलं असतं. तिने सगळे अरेंजमेंट विक्रांतसाठी केलेली असते. यश सारखेच कपडे, सेहेरा त्याला आणून दिलेला असतो, आणि यशला किडनॅप करायचं हा सगळा काही प्लॅन ना तिचाच असतो. म्हणून विक्रांत त्याच्याकडे हात दाखवत असतो. आता विक्रांत किशोरचं पण भांडं फोडेल का, त्याची सुद्धा तशीच अवस्था करेल का, आणि एजंटच्या आयुष्यात त्याने काय काय केलं, किती गुन्हे केले, यांचा पाढा देखील वाचेल का, हे सगळं काही बघण्यासारखं असणार आहे. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.